नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जीवनामध्ये काही गोष्टी ज्या आपल्या असतात, ह्या काही 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्या गोष्टी तुम्ही कुणालाही बोलू नकोसा. कारण आपण जे मनमोकळेप्रमाणे माझी माणसं आहेत, माझी जवळची माणसं आहेत, माझा मित्र आहे, माझा भाऊ आहे, माझा फार विश्वासाचा आहे. अशा एक आपल्या मनामध्ये एक विश्वास असतो की ही माझी माणसं आहेत आणि आपण काय पाहिजे तसं मन मोकळेपणानं कोणत्याही मनामध्ये शंका नसता ह्या गोष्टी आपण समाजाला सांगत बसत असतो आणि ह्यामुळं आपला भविष्यकाळामध्ये फार तोटा होत असतो. आता जीवनामध्ये जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाळली पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. ज्यावेळी मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुमची जी काही स्वप्न आहेत किंवा तुमचं जे काही फ्युचर प्लॅन आहे त्याबद्दल कुणालाही तुम्ही सांगत बसण्याचा प्रयत्न करू नका. ह्यामुळं तोटा काय होतो, ज्यावेळी तुम्ही जगाला सांगत बसता तुमचा एखादा प्लॅन जर फसला असेल, तुम्ही साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्ही एक 4 चाकी गाडी घेण्याचं तुमचं स्वप्न असेल आणि तुम्ही जर आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल आणि तुम्ही प्रत्येकाला सांगत सुटला की मी 4 चाकी गाडी घेणार आहे, मी 4 चाकी गाडी घेणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही कधी घेणार आहे हे डिक्लेअर ज्यावेळी करता की मला पुढच्या महिन्यात मी 4 चाकी गाडी घेणार आहे आणि तुम्ही जर ती गाडी नाही घेतली फार लांबची कोण आहे, जी जवळचे तुमचे मित्र असतील, पै पाहुणे असतील, ज्याला ज्याला तुम्ही सांगितले, ज्यावेळी तुमचं ती टायमिंग मुली असते की पुढचा महिना निघून गेलेला असतो, त्या महिन्यात जर तुम्ही नाही गाडी घेतली तर ह्याच लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होतो. त्यांना वाटतं की हा फक्त बडबड आहे किंवा फक्त बडबड करतो, मोठी मोठी स्वप्न बघतो आणि ह्याच्याकडून कुठलीही गोष्ट होण्यासारखी नाही, फक्त हा बडबडत असतो. त्यामुळं मित्रांनो, जीवनामध्ये सुखी समृद्धी जर जगायचं असेल, तुम्हाला तुमचं फ्युचरचं जर काय प्लॅनिंग असेल, मग तुम्ही घर बांधा, गाडी घ्या, जे काय तुमची आपली जी स्वप्न असतात ती जर पूर्ण करायची असतील तर त्या स्वप्नाकडे तुम्ही कासवगतीने चाला किंवा सशाच्या गतीनं चाला. किती फास्ट जायचं आहे तुमचं तुम्ही आर्थिक उतर तुम्ही ठरवू शकता. पण तुमचं जे फ्युचरमध्ये प्लॅनिंग आहे ते कुणालाही कधीही अजिबात तुम्ही सांगू नका. तुमची जी स्वप्न आहेत तुम्ही स्वप्न उराशी बाळगा आणि स्वप्न ही रात्रीची पाहण्यापेक्षा दिवसा जर तुम्ही स्वप्न पाहिलं तर तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाहिली पाहिजे की जी काही तुमची स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करायची. आता तुम्हाला म्हणलं की तुम्ही पुढच्या महिन्यात गाडी घेणार, हे कुणालाही सांगू नका. तुम्ही ज्या दिवशी दारात गाडी आणाल त्या दिवशी जे तुमचे मित्र असतील, पै पाहुणे असतील, जे कोण असतील त्याच्या घरी गेला असा तर चालेल किंवा तुम्हाला दावायचं असेल तर भेटल्यानंतर त्यांना भेटा, चहा पाणी पाजा, काय असेल ते तुम्ही करा. त्या दिवशी कळेल की अरे, तीच म्हणणार तुम्हाला की अरे बोलला पण नाहीस की तू गाडी घेतलीस. त्यावेळी तुमचं जे स्टेटस असेल, तुमची जी समाजामधली किंमत असेल किंवा तुमच्याकडे बघण्याचा समाजाचा मग तुमच्या मित्रांचा असेल किंवा पै पाहुण्याचा असेल, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार मोठा होऊ शकतो की हा बोलत नाही, हा कृती करणारा माणूस आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमची जी काही स्वप्न असतील ती समाजापुढं उघड अजिबात करू नका. त्यानंतर जीवनामध्ये महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल, तुम्ही तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती आर्थिक परिस्थितीसुद्धा कुणाशी शेअर करू नका, कुणाला सांगण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमचं जे काही इन्कम असेल, मिळकत असेल, ती या मिळकती संदर्भात कुणाशीही चर्चा करू नका. मग जसं सांगितलं तुम्हाला की मित्र असतील, मैत्रिणी असतील, तुमचे पै पाहुणे असतील, ह्यात तोटा काय होतो बघा. ज्यावेळी तुम्ही सांगता की माझ्याकडे पैसा शिल्लक आहे, मी इतकं पैसे मिळवतो आणि अशा पद्धतीनं माझं जीवनामध्ये उत्पादन आहे किंवा उत्पन्न आहे, आणि त्यावेळी जे तुमचे नातेवाईक असतात, जवळचे असतात. आता साधं उदाहरण घ्या, ज्यावेळी तुमच्याकडं तुम्ही एखादी शेत मिळकत विकलेली असते किंवा अचानक तुमच्याकडे पैसा, काहीतरी प्रॉपर्टी विकून तुमच्याकडे पैसा आलेला असतो, त्यावेळी तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, तुमच्याकडे पैसा आहे असं समजलं की उसनवारी करायला मागतात, काही कामानिमित्त येतात, काही दवाखान्याला मागतात, 1000 कारणाने तुमच्याकडे येणार आणि तो पैसा तुमच्याकडं मागून घेणार आणि तो पैसा तुम्हाला कधीही वेळेमध्ये देणार नाही. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी तुमच्याकडे पैसे कमी असतील आणि जर तुमचा पैसा तुम्ही जर मागाय गेला
तर ह्यांची तोंडं बघण्यासारखी असतात आणि देत नाही का म्हणजे वेगवेगळी उत्तरं देत असतात. त्यामुळं तुम्ही तुमचा उत्पन्न कुणालाही सांगू नकोस. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुमच्याकडं उत्पन्न सांगितलं आणि तुमचं उत्पन्न जर कमी असेल, इन्कम कमी असेल, तर समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कमी होतो, की ह्याची मिळकत व्यवस्थित नाही, हे काय मिळवतो. त्यामुळं तुम्हाला जीवनामध्ये सुखी, समृद्धी आणि चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यायचे असतील, तर तुमचा आर्थिक स्तोत्र किती आहे, तुमचा मिळकत किती आहे, हे कधीही कितीही जवळचा असला तर त्याच्याशी तुम्ही शेअर करू नका. मग तुम्ही पैसे कमी आहेत का जास्त आहे काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नका. त्या तुम्ही सांगण्यामुळं पुढची व्यक्ती तुमचं व्हॅल्युएशन करत असते, ह्याच्याकडे पैसा आहे का नाही किंवा जास्त आहे का. जास्त असेल तर तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, कमी असेल तर तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. ह्यावरून माणुसकी ठरवत असतात. आयुष्यामध्ये तुमचं पुढचं जे काय पाऊल असेल, तुम्ही उद्याचा निर्णय जो काय घेणार असाल, त्या संदर्भात सुद्धा कुणाशीही चर्चा करू नकोसा. एखादा निर्णय तुम्ही घेणार असेल, एखादा व्यवसाय मोठा करणार असेल किंवा एखादा व्यवसाय नवीन करणार असेल, एखादी वस्तू खरेदी करणार असेल किंवा घर बांधणार असेल, तुमची जी काही स्वप्न असतील, तुम्ही उराशी बाळगलेली जी काही स्वप्न असतील, ती कुणाशीही शेअर करू नकोसा. मग ती कितीही जवळचं असू देत, कितीही लांबचं असू देत. ह्यामुळं होतंय काय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काय काम करायचं असेल, त्याचं परफेक्ट नियोजन करा. नियोजन केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी असते, की कोणत्या वेळी करायचं, कोणत्या महिन्यात करायचं, कोणत्या वर्षी करायचं, ह्याचं जर तुम्ही प्री प्लॅन जर तुमच्या फ्युचर जीवनाचा जर करून ठेवला, तर तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर सक्सेस होऊ शकता. त्यामुळं आपलं पुढचं पाऊल काय आहे, पुढं काय करणार आहे, कसं करणार आहे, याची अजिबात चर्चा न करता त्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात कृती करून निर्माण करणं हे फार गरजेचं असतं. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, आपली जी काही कमजोरी असेल, आपलं जे काही दुखणं असेल आणि आपण कोणत्या गोष्टीला अंतर्मनातनं भीत असतो, ह्या गोष्टी कितीही जवळचं कोणीही असेल, तर अजिबात त्यांच्याशी चर्चा शेअर करू नकोसा. कारण आज असणारा तुमचा मित्र कदाचित उद्याच्या काळामध्ये तो शत्रू असू शकतो आणि नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुखणं असतात, प्रत्येक माणसाच्या पाठीमागं काही ना काही एक कमजोरी असते, काही ना काही एक त्रास असतो, काही ना काही एक टेन्शन असतं. ते जर टेन्शन तुम्ही जवळचा मित्र आहे, आज चांगला मित्र म्हणून तो उद्याच तुमचा चांगला मित्र, पै-पाहुणे असतील असं गृहीत धरू नका. जर राहिले तर चांगले, नाही राहिले तर विनाकारण त्या कमजोरीचा तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत तुम्ही आहे तर त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळं जीवनामध्ये तुमची कमजोरी असेल, तुमचं टेन्शन असेल, तुमचं दुखणं असेल, किती जर असेल तर प्रत्येक येणाऱ्या संकटावर जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर मात केलीसा आणि हसत खेळत जर हे जीवन जगलास आणि प्रत्येक क्षण जर चांगल्या पद्धतीनं जगण्याचा जर प्रयत्न केलासा, तर त्या प्रत्येक दुखण्यावर, प्रत्येक कमजोरीवर आपण एक मार्ग काढू शकतो असतो. दुसऱ्याला जर तुम्ही कमजोरी सांगितलीसा, तुम्ही उठून गेल्यानंतर जिथं बसलाय तिथून उठून गेल्यानंतर तुमच्या कमजोरीविषयी ती व्यक्ती चर्चा करत असते, तुम्हाला कमी लेखत असते आणि किती जरी तुम्ही मोठं होईल आणि त्या व्यक्तीला जर मत्सर निर्माण झालेला असेल, तुमच्याविषयी वाईट भावना निर्माण झाल्या असतील, तर तुमची ती कमजोरी जगापुढं करायला ती मागं पुढं पाहत नाही. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचं जे काही दुखणं असेल, कमजोर असेल, तुम्हाला त्रास होणाऱ्या गोष्टी असेल, त्या कुणासमोरही कधीही मांडण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर महत्त्वाचं जीवन जर जगायचं सुंदरतेने असेल, तर महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे काय 24 तासामध्ये वर्तमानमध्ये आत्ता काय करणार आहे ते फार महत्त्वाचं असतं. तुम्ही उद्या काय करणार आहे हे फार महत्त्वाचं नसतं. उद्याच्या दिवसावर तुमचं नियोजन पाहिजे, लक्ष पाहिजे. पण कृती करत असताना आता करू, तासाभर करू, 2 तासांनी करू असं अजिबात करू नका. जे काही निर्णय घ्यायचे असतात ते ऑन दी स्पॉटला घ्या आणि निर्णय घेत असताना एक म्हणताना 10 वेळा त्याचा विचार करून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनामधले निर्णय घेणं गरजेचं असतं. अशा पद्धतीनं आपण जीवनाचा मार्ग जर जगासमोर न सांगता जर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या, तर समाजानं तुम्हाला एक चांगली व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती आणि हा समाज तुम्हाला मान सन्मान दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.